जय गजानन। या व्हिडिओमध्ये मी फ्लॅट कॉलर कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग संपूर्ण डिटेलमध्ये शिकवणार आहे। यासाठी लागणारी मापे स्क्रीनवर दिलेली आहेत। यासाठी आपण डबल फोल्ड कपडा घेत आहोत। हा अस्तरचा कपडा आहे आणि पूर्ण उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे। शोल्डरसाठी आपण 7.5 प्लस 1 इंच घेणार आहोत। कॉलर कुर्ती असल्यामुळे आपल्याला शोल्डर एक्स्ट्रा लागतंय। बगलसाठी आपण 8 इंच घेणार आहोत आणि आपण छातीसाठी छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेतलेला आहे। वरून आपण 14 इंच कमरेसाठी घेतले आणि खालच्या साईडला सीटसाठी 21 इंच घेतलेला आहे। कमरेसाठी आपण कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घ्यायचा आहे आणि सीटसाठी देखील आपल्याला सीटचा चौथा भाग अधिक 1 इंच घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी पूर्ण मापे घेतलेली आहेत। आता आपण स्केलच्या साहाय्याने ही मापे जोडून घेऊ आणि बॉटमसाठी आपल्याला सीटचंच माप कंटिन्यू करायचं आहे। आता बगलसाठी आपण कॉलरची कुर्ती असल्यामुळे 1 इंच आतमध्ये घेतलेला आहे। स्केलच्या साहाय्याने आपण वरती बगलला जोडून घेतले। फिटिंगसाठी आपण खाली 1.5 इंच साईडला आतमध्ये अर्धा इंच अशा प्रकारे बगलला शेप दिल्यामुळे आपली कुर्ती एकदम छान आणि परफेक्ट बसती, कुठेही रिंकल्स येत नाही। आता आपण गळ्याच्या रुंदीसाठी रुंदी 3.5 घेणार आहोत आणि मागच्या गळ्याच्या उंचीसाठी 1 इंच घेणार आहोत। ही मापे स्टँडर्ड मापे आहेत, सगळ्याच कुर्तींसाठी चालणार आहेत। वरून आपण आता त्या 1 इंचाच्या खाली 3 इंच मेजरमेंट घेतलेले आहे आणि परत 3 इंच साईडला घेऊन आपण बॉक्स करून घेतलाय आणि त्याला हलका गोलाकार आपल्याला द्यायचा आहे, जास्त डीप द्यायचा नाहीये आणि त्या गोलाकाराच्या खाली 4 इंच आपल्याला घ्यायचं आहे। रुंदी आपल्याला 1 इंच घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला पाकळीच्या आकारासारखा आकार ड्रॉ करायचा आहे। आता आपण मागच्या भागाची कटिंग करून घेणार आहोत। बगलचा शेप तसंच साईडची कटिंग देखील आपण इथे पूर्ण करून घेणार आहोत। आता या कुर्तीसाठी आपल्याला नॉचेस द्यायचे आहेत। कमरेच्या इथे फिटिंग कशी करायची किंवा त्यावेळी आपल्याला समजावं यासाठी आपण नॉचेस देणार आहोत। कमरेच्या ठिकाणी आणि सीटच्या ठिकाणी आपल्याला नॉच देऊन घ्यायचे। हलकासा आपल्याला खांद्याला उतार देऊन घ्यायचा आहे, अर्धा इंचाचा उतार आपल्याला द्यायचा आहे। आता मागचा भाग सेपरेट केल्यावर आपण पुढच्या बगलचा आकार कापून घेणार आहोत। आता मी गळा देखील वरचा कापून घेतलेला आहे। आता आपल्याला एक कॅनव्हासचा तुकडा इथे घ्यायचा आहे। कॅनव्हास हा माझा फोल्डमध्ये मी घेतलेला आहे। आपल्याला जसा आपण पाकळीचा शेप दिला होता त्याच्या वर अर्धा इंच आपल्याला कॅनव्हास एक्स्ट्रा ठेवायचा आहे, त्यामुळे आपली फिनिशिंग गळ्याची प्रॉपर येईल। अर्धा इंच वरच्या साईडनी अगदी निश्चित ठेवायचं आहे आणि त्या बाजूने आपल्याला 1-1 इंचाची मार्जिन घेऊन कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे। आता मधला जो आकार आहे पाकळीचा तो देखील आपण कापून घेणार आहोत। आता आपण साडीचा कपडा इथे घेतलेला आहे, डबल लेयर हा कपडा आहे साडीचा। आता त्यावर मी अस्तर ठेवणार आहे। आता मी जेवढी आपली उंची आहे तेवढी परत एकदा मोजून घेतलेली आहे आणि अस्तरचं आपण मेन कपड्यावर मार्किंग करून घेणार आहोत। तुम्ही नवीन जर असाल तर थोडीशी एक्स्ट्रा मार्जिन ठेवा मेन कपड्यावर आणि ज्याप्रमाणे अस्तरची कटिंग आहे त्याप्रमाणे मी कटिंग करून घेतलेली आहे। आता तसंच मी बॅक पार्ट झालाय आपला, फ्रंट पार्ट देखील कटिंग आपण करून घेतलेली आहे आणि हे गळ्याचे जे पीस आहेत ते मी पीस ठेवलेले आहेत। आता फ्रंट पार्टचा देखील आपण इथे कटिंग करून घेत आहोत। आपल्याला गळा जो आहे तो गळा आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि आता आपण जो गळ्याचा आकार कापलाय तो आपल्याला कॉलरसाठी नंतर उपयोगात येणार आहे, त्याच्यामुळे ती कटिंग फेकून न देता ती कटिंग आपल्याला तशीच शेवटपर्यंत ठेवायची आहे। आता आपण अस्तर पॅच करून घेणार आहोत। आता हे फ्रंट पार्टचं खाली अस्तर आहे, त्यावर मी मेन फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे। आता याला सगळं पिनाच्या साहाय्याने तुम्ही
पॅक करून घ्यायचंय आणि नंतर त्याला स्टिचिंग करायची आहे, बॅक आणि फ्रंट पार्ट. आता आपण स्लीव्स बघणार आहोत. स्लीव्ससाठी आपल्याला जेवढी छातीची घडी आहे तेवढंच घ्यायचंय, एक्स्ट्रा मार्जिनची गरज नाहीये. साईडनी 3 इंच खाली घेऊन 1.5 इंच आपण समोर घेऊन आपण स्लीव्सचं जे शेपर मिळतं त्या शेपरच्या साह्याने आपण इथे शेप देणार आहोत. पाकळीचा आकार आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे. बाहीची उंची छोटी असल्यामुळे आपल्याला जास्त पुढचा आकार डीप द्यायचा नाहीये. जास्त पुढचा आकार डीप दिला तर बाही ओढली जाण्याची शक्यता आहे. आता अशा प्रकारे आपल्या दोन्ही स्लीव्ज रेडी झाल्या आहेत. सरळवर सरळ ठेवून मी पुढच्या बगलचा आकार कापून घेतेय, त्यामुळे बाही एका साईडची होणार नाही. आता आपण स्टिचिंगचं पुढचं सेशन बघूया. स्टिचिंगसाठी आपल्याला आता जो बॅक पार्ट आहे त्याच्यासाठी खालचा बॉटम जो आहे त्याला आपण फर्स्ट फोल्ड आणि सेकंड फोल्ड करून घेणार आहोत. आता तसंच आपण फ्रंट पार्टचा पण जो खालचा भाग आहे बॉटम, त्या बॉटमला देखील फर्स्ट फोल्ड आणि सेकंड फोल्ड अस्तरला करून घेतले. आता आपल्याला फॅब्रिक पॅक करून घ्यायचं आहे. अस्तरला मेन कपडा आपण स्टिच करून घेणार आहोत. त्यासाठी मी बॉल पिनांचा इथे वापर करतेय. बॉल पिनांमुळे अस्तर हे एकदम छान आणि प्लेन लागतं, कुठेही झोळ येत नाही. अशा प्रकारे तुम्ही बघत असाल आपल्याला हाताच्या साह्याने थोडासा कपडा पसरवून घ्यायचा आहे, जेणेकरून कुठेही आपल्याला झोळ दिसणार नाही. आता आपण सगळा हलक्या हाताने न ओढता अस्तर मेन फॅब्रिकला अटॅच करून घेतलेलं आहे. आणि आपण एक्स्ट्रा कपडा आपण इथे कापून घेत आहोत. तसंच आता आपण दुसरा बॅक पार्ट देखील पॅच करून घेणार आहोत. गळ्यांचे आकार आपल्याला कुठेही वाढवून घ्यायचे नाही आहेत, त्यामुळे आपली कॉलर बिघडू शकते. आता आपण बॅक पार्ट देखील पॅक केलेला आहे. फ्रंट पार्टचं जे आपण कॅनव्हासचं कटिंग करून घेतलं होतं ते मी चिटकवून घेतलंय अस्तरच्या कपड्यावर आणि त्याला साईडनी शिवून मेन फॅब्रिकवर मध्य काढून ठेवून घेतलेलं आहे. हे कपड्याच्या राईट साईडवर मी ठेवलंय आणि हलक्या हाताने आपल्याला वळवत हा आकार द्यायचा आहे. आणि सेंटर काढून घेणं इथं फार बंधनकारक आहे. आता अशा प्रकारे आपण सेंटर काढून आपलं झालेलं आहे शिवून. आता आपलं स्टिचिंग बरोबर झालं का नाही त्यासाठी मी एक बॉल पिन तिथून टाकून पाहिली आहे, त्यामुळे तो दोन्हीकडचा आकार आपला परफेक्ट झालेला आहे. आता आपल्याला नॉच देऊन घ्यायचे. नॉच घेऊन गळा मी पलटवलाय आणि त्याला मी प्रेस करून घेतलेली आहे. एकदम छान फिनिशिंगमध्ये गळा आलाय आपला. आता आपण खांद्याची स्टिचिंग करून घेणार आहोत. दोन्ही साईडचे खांदे आपल्याला शिवून घ्यायचेत आणि खांद्यासाठी आपल्याला डबल शिलाईचा वापर करायचा आहे. या कॉलरसाठी खांदे हे जास्त लागतात, त्यामुळे तुम्ही नेहमीची जी कुर्ती असते त्या कुर्तीसाठी जे मेजरमेंट वापरता त्यापेक्षा 1 इंच इथे आपल्याला मेजरमेंट एक्स्ट्रा वापरायचं आहे आणि जे मेजरमेंट येईल त्यापेक्षा अर्धा इंच कमी आपल्याला बगल घ्यायचे. आता अशा प्रकारे आपला गळा समोरचा पलटवून झालाय. आपण जो एक्स्ट्रा ठेवला होता कपडा, तो कपडा आता मी इथे कट करून घेतेय आणि अशा प्रकारे एकदम छान आता आपलं गोल गळा तयार झालेला आहे. आता कॉलरसाठी मी डबल फोल्ड कॅनव्हास घेतलेला आहे. आता पहिल्यांदा आपल्याला जेवढी आपली मागच्या गळ्याची रुंदी होती 3.5, ती आपल्याला रुंदी इथे टाकून घ्यायची आहे घडीपासून. घडीपासून 3.5 इंच घेतलंय. आता आपला हा फ्रंटच्या भागाची जी कटिंग आपण ठेवली होती ती कटिंग आपल्याला इथे अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे आणि हा जो गोल आकार आपला येतोय तो गोल आकार आपल्याला जशाचा तसा ड्रॉ करायचा आहे. आता त्याच्या खाली आपल्याला कॉलरची रुंदी 1-1 इंच देऊन घ्यायची आहे. जसा आकार आहे त्याप्रमाणेच आपल्याला 1-1 इंच कॉलरची रुंदी द्यायची आहे आणि तो गोल आकार आपल्याला देखील जोडून घ्यायचा आहे. आणि कॅनव्हास कट करताना पण आपल्याला बॉल पिनांचा वापर अवश्य करायचा आहे, त्यामुळे आपलं कॅनव्हास हलणार नाहीये.
आणि कॉलरचा शेप कुठेही बिघडणार नाही. आणि कॉलर कुर्तीची मेन कटिंग ही कॉलरच्या कॅनव्हासचीच असते, त्यामुळे इथे एकदम काळजीपूर्वक आपण कॅनव्हास कापणार आहोत. समोरचा गोलाकार देखील हलका गोलाकार आपण वरच्या बाजूपासून दिलेला आहे खालच्या बाजूकडे. आता मी हे कॅनव्हास माझ्या ज्या काठाचा जो भाग होता त्याच्यावर मी चिटकवून घेतलेला आहे. कॅनव्हासच्या खाली आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवायची आहे आणि त्याला आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे. नॉचेस दिल्यामुळे आपला कॉलरचा आकार परफेक्ट येणार आहे एकदम. आता जो एक्स्ट्रा अर्धा इंच कपडा आपण ठेवला होता तो अर्धा इंच कपडा आपल्याला त्या कॅनव्हासवर शिवून घ्यायचा आहे. शिवताना गोलाकाराच्या इथे काळजी घेऊन शिवायचं एकदम. अशा प्रकारे मी आता अटॅच करून घेतलंय कॅनव्हास. आता पुन्हा खालचा कपडा आपला सरळ आहे, त्यावर आपल्याला कॅनव्हास दिसती ती बाजू आपल्याकडे ठेवायची आहे आणि याला पण पॉलपिना लावून घ्यायच्या आहेत. आणि जसा आता कॉलरचा आकार आहे तसा आपल्याला कॉलरचा आकार अगदी हळूवार कुठेही न ओढता आपल्याला शिवून घ्यायचा आहे. कॉलर शिवताना आपल्याला गडबड करून चालणार नाहीये. एकदम काळजीपूर्वक कॉलर आपल्याला शिवायची आहे. आणि शेवटच्या बाजूला आपण लॉक करून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा फॅब्रिक आता आपण इथे कट करून घेतोय. आणि याला देखील आपल्याला नॉच द्यायचे. नॉच दिल्याने आपला कपडा छान टर्न होणार आहे. आणि त्यानंतर देखील आपल्याला पुन्हा अर्धा इंच अगदी इक्वल मार्जिन पूर्ण कॉलरच्या आकाराप्रमाणे ठेवून घ्यायची आहे. आणि तेवढी जी मार्जिन आहे ती मार्जिन आपल्याला शिवण्यासाठी वापरायची आहे. मी नखाच्या साहाय्याने थोडीशी कॉलर प्रेस करून घेतली आहे. नंतर तुम्ही प्रेसच्या साहाय्याने पूर्ण कॉलर व्यवस्थित इस्त्री करून घ्या. आता मी कॉलरचा मध्य काढलाय. आता आपण जी मार्जिन ठेवली होती त्या मार्जिनवर मी चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घेतलंय, म्हणजे आपल्याला कॉलर लावताना खूप सोपं जातं. आता ही जी मार्जिन दिसतीये त्यावरूनच आपण शिवणार आहोत. फक्त इथे इस्त्री करणे कुठेही स्किप करायचं नाहीये. आता आपली शोल्डरची स्टिचिंग बरोबर आली आहे का नाही हे पहिल्यांदा आधी चेक करून घ्यायचंय. शोल्डरची स्टिचिंग मागे पुढे झाली असेल तर ती तुम्ही सारखी करून घ्या. आणि मग आपल्याला मागच्या गळ्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. तिथे मी नॉच देऊन घेतलाय. आता बरोबर कॉलरचा मध्य, मी ही आतली रॉंग साइड आहे, तुम्हाला दिसतीये मी स्क्रीनवर दाखवलं त्याप्रमाणे. आता मी तिथे कॉलर ठेवून घेतलीये आणि जिथे आपण मार्किंग केली होती, जिथे कॅनव्हास नाहीये त्या बाजूवर मी गुलाबी रंगाच्या रेषेवर आता हळूवार न ओढता कॉलर अटॅच करून घेतेय. आणि कॉलरला जेव्हा आपण शोल्डर स्टिचिंग येते ती बरोबर आपल्याला बॅक साईडला टाकायची आहे. आणि आता पुढचा भाग शिवताना देखील जसा आपला गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने वळवत इथे कॉलर आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. आणि शेवटच्या पॉइंटला आपल्याला लॉक करायचे. याची दुसरी पद्धत देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच, कॉलर अजून कशी लावायची ती. आता आपण दुसऱ्या साईडची जी कॉलर राहिली आहे ती कॉलर देखील पूर्ण करून घेणार आहोत. त्यासाठी मी आता उलट्या साईडनी शिवून घेतेय. आणि कॉलर शिवताना कुठेही झोळ येणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगते की जर ओढलं गेलं तर तिथे तुम्हाला फोल्ड्स हे दिसणार आणि आपली कॉलर फिनिशिंग मध्ये येणार नाही. आता आपली अशा प्रकारे कॉलर एकदा लावून झालेली आहे. आता आपल्याला राईट साईडला कॉलर फोल्ड करून घ्यायची आहे.
आता आपला समोरचा जो फॅब्रिक आहे, जो एक्स्ट्रा फॅब्रिक असतो कॉलरच्या इथला, त्याला मी एक छोट्या स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने आतमध्ये टाकतीये. त्यामुळे समोरची फिनिशिंग एकदम छान येणार आहे आणि आपली जी मार्जिन होती शिवण्याची, ती मार्जिन आतमध्ये टाकून आणि अगदी छान गोलाकार वळवत मी ही कॉलर अटॅच करून घेतीये. तुम्ही बघत असाल एकदम छान फिनिशिंगमध्ये दिसतीये आपली कॉलर आणि यामुळे आपल्या साड्यांचा यूज एकदम छान होणार आहे. ज्या साड्या आपण वापरत नाहीयेत, अशा काठाच्या साड्या आपल्याकडे भरपूर असतात. त्या साड्यांचा वापर देखील यामध्ये होईल. आणि ही कुर्ती थोडी ट्रेडिशनल लुक पण देणार आहे. त्यामुळे कुठल्याही छोट्या फंक्शनला देखील कुर्ती आपल्याला वापरता येईल. झोळ येऊ नये म्हणून मी बोटाच्या साहाय्याने कॉलर क्लिअर करतच लावतीये, की जेणेकरून कपडा क्लिअर होतोय. खालच्या कपड्याला आपल्याला आडी येऊ द्यायची नाहीये. नाहीतर काही वेळेला काय होतं, कॉलर लावता लावता आपल्या मेन फॅब्रिकला आपल्या प्लीट्स पडतात. आता पुन्हा आपण एंडला आलेलो आहोत, तर एंडच्या वेळेला पण मी परत छोट्या स्क्रूड्रायव्हरचा वापर केला आहे. एक्स्ट्रा जो फॅब्रिक आहे पुढचा, तो त्याच्यामध्ये इन्सर्ट करून लॉक केलेला आहे. आता अशा प्रकारे बघा आपली एकदम छान कॉलर तयार झाली आहे. आता वरच्या बाजूला मी दाब शिलाई देतीये. दाब शिलाई देखील एकदम खेटून आपल्याला लावायची आहे वरच्या बाजूला. त्यामुळे फिनिशिंग एकदम परफेक्ट येणार आहे. टर्नच्या वेळेला पण आपल्याला टर्न एकदम प्रॉपर द्यायचा आहे. अशा प्रकारे एकदम छान आपली कुर्तीची कॉलर रेडी झाली आहे. त्याला आपण नंतर प्रेस करून घेणार आहोत. आता स्लीव्हसाठी मी खांद्याचा मध्य काढून घेतलेला आहे आणि स्लीव्हचा देखील मध्य काढून घेतला आहे. आता सेंटर पासून बॅक साईडला स्लीव्ज आपण अटॅच करतोय. मी फक्त काठाचीच रुंदीची बाही इथे लावतीये. तुम्हाला जेवढ्या उंचीची बाही हवी असेल तेवढी तुम्ही कट करून घेऊ शकतात. आणि स्लीव्हसाठी पण डबल शिलाईचा आपण वापर करून घेतलाय. आता मी डायरेक्ट स्लीव्ज लावायचं पण दाखवतीये. आता मी सेंटर न घेता डायरेक्ट स्लीव्ज अटॅच केली आहे. आपण या पद्धतीने देखील स्लीव्ज लावू शकतो. आता आपण फिटिंग एकदम सोप्या पद्धतीत इथे करणार आहोत. आता आपल्याला इथे पुन्हा परत बॉलपिनांचा वापर करायचा आहे, कपडा सटकू नये म्हणून. साडीचा असल्यामुळे थोडा कपडा सटकण्याची शक्यता आहे. आता आपण जेवढा दंड घेर आहे त्याच्या अर्ध करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन ठेवायची आहे. साईडला आपण 1.5 इंच घेणार आहोत छातीच्या इथे आणि कमरेच्या इथे देखील 1.5 इंच घेणार आहोत, जेवढं आपण मार्जिन आधी ॲड केलं होतं. आणि सीटच्या इथे आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. हे एकदम सोपी पद्धत आहे. याच्यात काहीच तुम्हाला मोजायची गरज नाही. एकदम परफेक्ट तुमचा ड्रेस बसणार 100%. आता ही जी कर्व लाईन आलेली आहे, ही कर्व लाईन आपण इथे जोडून घेणार आहोत आणि त्यावरून आपण शिलाई मारून घेतोय. खालच्या साईडला आपल्याला शिलाई जिथे आपण मार्किंग केली आहे तिथपर्यंतच ठेवायची आहे आणि खाली लॉक करायचं आहे सीटच्या इथे. आता आपण लगेचच बाजूनी एक्स्ट्रा फिटिंगच्या शिलाई देणार आहोत. 1.5 इंचावर या शिलाई आपल्याला द्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला नंतर उसवण्यासाठी मदत होती, फिटिंग वाढवण्यासाठी. आपण खालच्या साईडला आपल्याला मात्र 1च लाईन ठेवायची आहे. खालच्या साईडला 3 लाईन होऊ द्यायच्या नाही आहेत, जिथे आपण कट मुडपणार आहोत. आता आपण खालच्या साईडचे कट मुडपायला घेणार आहोत. आपण जेवढं 1 इंच मार्जिन घेतली होती तेवढीच मार्जिन आपल्याला या कटमध्ये वापरायची आहे. आणि साईड कट करताना देखील आपल्याला ओढला जाणार नाही कपडा, याची काळजी घ्यायची आहे. आता मी डबल फोल्ड करून घेतलाय. आता वरच्या साईडला आल्यावर आपल्याला सुईचं टोक ठेवून घ्यायचंय आणि मग आपल्याला वळवून दुसऱ्या साईडचा कट करायचा आहे आणि वरती सरळ शिलाई घ्यायची आहे. पुन्हा सुईचं टोक ठेवायचे आणि आता खालच्या साईडची शिलाई मारून घ्यायची.
अशा प्रकारे कट देखील आपले एकदम छान फिनिशिंग मध्ये आलाय. आता आपल्याला जे साईडचा होता भाग आपला, इथे तुम्ही दाब शिलाई नाही दिली तरी देखील चालते, पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला साईडची शिलाई देखील करून दाखवत आहे. आता मी साईडला देखील शिलाई मारली आहे. आता अशा प्रकारे आपले कट एकदम छान तयार झाले. त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची देखील फिटिंग करून घेतेय. फिटिंग करताना पण मी परत मध्ये झोळ येणार नाही याची काळजी घेतेय. आणि साईडच्या एक्स्ट्रा फिटिंगच्या शिलाया पण मी लगेचच मारून घेतेय. आता आपण दुसऱ्या साईडचा कट देखील पहिल्याप्रमाणेच तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे आता आपली कुर्ती तयार झालेली आहे. अशाच नवनवीन पॅटर्नसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.